खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून यासाठी लवकरच अग्रिम पीक विमा देण्यात येईल असे आश्वासन कृषी मंत्री माननीय श्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहे. मात्र प्रत्यक्षात परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज विमा कंपनीने अचानक रद्द केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकऱ्यांनी वेळेवर अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे आणि सामायिक क्षेत्राचे म्हणजेच जॉईंट डिक्लेरेशन बॉन्ड ही विमा कंपनीकडे जमा केले होते. सुरुवातीला कंपनीकडून अर्जामध्ये त्रुटी असल्याची माहिती SMS द्वारे शेतकऱ्यांना पाठवण्यात आली होती. अनेक शेतकऱ्यांनी त्या त्रुटी दुरुस्त केल्यानंतर पुन्हा कागदपत्रे सादर केली. मात्र आता अग्रिम पीक विमा जाहीर होण्याच्या तोंडावरच हे अर्ज अचानकपणे रद्द करण्यात आलेले आहे. शेतकरी मित्रांनो, या निर्णयामुळे हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकरी प्रश्न उपस्थित करत आहेत की जर अर्जात त्रुटी असतील तर त्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी योग्य ती दुरुस्ती केली पाहिजे. अशा परिस्थितीत अर्ज रद्द करणे अन्यायकारक आहे. दरवर्षी नियमितपणे विमा हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा विमा कवच मिळणार नसेल तर अशा योजनांचा उपयोग काय, असा प्रश्नही सर्व शेतकऱ्यांनी केला आहे. राज्यात मागील काही आठवड्यापासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा वेळी पीक विम्याचा आधार नसेल तर शेतकरी